दोस्तों, फिर से एक बार आपका अहरी समाचार में मैं महबूब अली स्वागत करता हूं। इस वक्त हमारे गढ़चिरौली ज़िले के सबसे जो हॉट न्यूज है वो है अहरी के जिला परिषद के भूतपूर्व अध्यक्ष अजय कंकड़ालवार जी, इनकी बिल्डिंग उसको इलीगल करार दे के गिरा दिया गया। करीब करीब अब कल उसकी आखिरी ईंट भी जमीन में दफन की जाएगी। आप मेरे कई वीडियो देखे होंगे, इसमें मैंने एक बात खासियत से टाला हूँ। कभी गलती से निकल गई होंगी तो अलग बात है कि मैं उस बिल्डिंग को इलीगल अवैध नहीं कहा है, क्योंकि हमारे प्रदेश में इस वक्त इलीगल की और लीगल की डेफिनेशन व्याख्या बदल गई है। जो सत्तारूढ़ पार्टी के साथ होता है उसके सारे चीज़ें लीगल होते हैं, और जो विरोधी पार्टी के साथ होता है उसके सारे चीज़ें इलीगल होते हैं। अब आप देखिए एक मिसाल, अजय कंकड़ालवार जी के हाथ में ही अहरी की नगर पंचायत थी, उनके पास बहुमत था। अब उनके जो अध्यक्ष उपाध्यक्ष और बाकी लोग हैं, सिर्फ उनको खुश करने के लिए एक ऐसा ठराव पारित किए जो अजय कंकड़ालवार इलीगल अतिक्रमण किए थे एक जगह पर, तो उसको लीगल करने के लिए एक ठराव पारित किया। और वो ठराव पारित होने के बाद बीजेपी के नगर सेविका बोहनेकर मैडम, इन्होंने कलेक्टर के पास उसकी कंप्लेंट की। कलेक्टर ने इन सब को इलीगल करार दिया गया, अवैध, और उनको अपात्र कर दिया गया। विरोधी पार्टी के अजय कंकड़ालवार के समर्थक, नगर सेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष अपात्र हो गए। अब वही नगराध्यक्ष, उपाध्यक्ष और मेंबर जो अपात्र हुए वो सत्तारूढ़ पार्टी में चले गए, दल बदल दिया। तो राज्य सरकार ने, यानी राज्य सरकार के मंत्रालय ने उनको शहरी विकास मंत्रालय जो है माननीय एकनाथ शिंदे साहब के पास, उन्होंने उसको स्टे दे दिया और अब वो लीगल हो गए हैं। यानी लीगल और इलीगल की डेफिनेशन कैसी है? जो सत्तारूढ़ पार्टी के साथ रहेगा उसका हर चीज़ लीगल, जो विरोधी पार्टी में रहेगा वो इलीगल। जो मेंबर कल तक अजय कंकड़ालवार के साथ थे वो इलीगल, और जैसा ही उन्होंने पाला बदला तो वो लीगल हो गए। अब वो आने वाले इलेक्शन तक उनको अभी उस पद से कोई हटाया नहीं जाएगा, जबकि कलेक्टर ने उनको इलीगल करार दिया। यही चीज़ अभी वो बिल्डिंग के बारे में है। अगर अजय कंकड़ालवार सत्तारूढ़ पार्टी में जाते, प्रयास किया, लेकिन उनको घेर के किसी भी सत्तारूढ़ पार्टी में नहीं जाने दिया गया, और उसका अंजाम ये हुआ कि उनके बिल्डिंग को गिरा दिया गया। अब दूसरी बात देखिए, जो अहरी के सीओ है, मुख्याधिकारी गणेश शाहने, इन्होंने केस बनाया कि वो इलीगल है बिल्डिंग। तो उन्होंने लिखा उसमें कि ये जगह लीगल नहीं है, रास्ता पे है। अब यही गणेश शाहने ने अहरी में कम से कम 4 से 5 बिल्डिंग ऐसी बनाया रास्ते से, जो गवर्नमेंट के डायरेक्शन के हिसाब से अंतर नहीं छोड़ के बनाया। इसकी हमने कंप्लेंट की है, चूंकि वो सत्तारूढ़ पार्टी के है, वो इलीगल नहीं हो गई, वो सब लीगल है। अब उसको कोई हाथ नहीं लगाया। यहाँ तक कि गणेश शाह ने सत्तारूढ़ पार्टी से जुड़ने की वजह से वो इलीगल तरीके से दिव्यांग प्रमाण पत्र लेकर नौकरी पे, दिव्यांग कोटे के मुख्याधिकारी के पोस्ट पे कार्यरत है। इसका विधानसभा में चर्चा हुई, आमदार विजय वडेट्टीवार साहब ने इसको मुद्दे को उठाया। हमने कई कंप्लेंट किए, और एक राजेंद्र कुलते साहब है, वो उनके ही गांव के, सीओ के गांव के, उन्होंने कई कंप्लेंट किए, आंदोलन किए, उपोषण किए। चूंकि शाहने साहब सत्तारूढ़ पार्टी से है तो वो लीगल है, उनको हटाया नहीं जा रहा है। हमारी कंप्लेंट गई ना, बिल्डिंग के बारे में कोई, उनका जो इलीगल कंस्ट्रक्शन के बारे में हमारी कंप्लेंट है उसी पे भी कुछ नहीं हो गया।
उन्होंने दिव्यांग प्रमाण पत्र बोगस लिया, आधार कार्ड में खोड़-तोड़ करके उनके पुणे जिले के एवजी उन्होंने धुळे जिले से वो प्रमाण पत्र लिया, सब इलीगल है। अच्छा, ये बात सरकार में सभी को मालूम है। जो लोक सेवा आयोग है, जो एग्ज़ाम लेता है, उन्होंने खुद लेटर दिया गवर्नमेंट को कि भाई इन्होंने बोगस तरीके से दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त किया, कोई कार्रवाई नहीं। आप देखिए कि उन्होंने किस तरीके से बोगस प्रमाण पत्र प्राप्त किया। लंबन कार्ड government.in याच्यावर आपण क्लिक करू. हे क्लिक केल्यानंतर हा वेबसाईट ओपन झालेला आहे. युनिक डिसेबिलिटी ID याच्यामध्ये ट्रॅक युअर ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक करू. याच्यावर क्लिक केल्यानंतर हे 4 ऑप्शन आलेले आहेत. या 4 पैकी जो दिव्यांग व्यक्ती महाराष्ट्र राज्यातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतला आहे त्याच्या प्रमाणपत्र ओरिजिनल आहे की बोगस आहे हे आता याच्यावरून दिसून येते. हे शासनाचे वेबसाईट आहेत आणि त्याच्यावर आपण बघू. यांच्या आपण नाही का आता एनरोलमेंट नंबर आपण घेऊ. गणेश शहाणे यांचा एनरोलमेंट नंबर आहे 27 25 5 वेळा 0 1 2 3 4 5 2001 1360 1360 809 हे टाकल्यानंतर पहा सबमिट केलं. काय ओपन झाला पहा, इथं पहा हे गणेश बापूराव शहाणे यांचा एनरोलमेंट नंबर हा आहे. ॲप्लिकेशन इश्यू ऑफ डिसेबिलिटी सर्टिफिकेट रिजेक्टेड. पहा इथं हा रिजेक्ट झालेला आहे त्यांचा. हां, आणि हे ससून रुग्णालय पुणेकडून देण्यात आलं. यांचं आता शासनाकडून ससून रुग्णालयाने त्यांच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट प्रमाणपत्र रिजेक्ट केलेलं आहे. आता याला आपण नाही का यांच्या अधिक जानकारी पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल या प्रमाणपत्राची, तर इथं क्लिक करावं लागेल. इथं क्लिक केल्यानंतर हे पुन्हा हा ऑप्शन आला. आता इथं पुन्हा तो एनरोलमेंट नंबर द्यायचा आहे. हे 27 25 1 2 3 4 5 2001 1360 809 1360 809 हा त्यांचा एनरोलमेंट नंबर. आता यांचा डेट ऑफ बर्थ काय आहे? डेट ऑफ बर्थ आहे 24/6/1986. 24/6/1986 हे दिल्यानंतर हा कॅप्चा इथं टाकायचा आहे 10/5/15. हे कॅप्चा आपण इथं लॉग इन केलं. इनव्हॅलिड काहीतरी चुकत आहे. डेट ऑफ बर्थ 26 तारीख आहे त्यांची. 26/4 आहे. थोडंसं तारीखमध्ये चुकलं होतं. हे 26/04/1986 15 बघू ओपन झालं. इथं काय लिहून आहे बाबा? हे डाउनलोड रिजेक्शन लेटर. हे इथं रिजेक्शन लेटर डाउनलोड करू शकतो. हे कोणाचे आहे? गणेश शहाणे. मेल, आधार नंबर दिलेला आहे, त्यांचा डेट ऑफ बर्थ आहे. त्यांनी म्हणजे हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे कर्णबधिरता, ऐकू येत नाही, हे त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचा हा मोबाईल नंबरसुद्धा आहे. आणि त्यांनी इथं आपला पत्ता दिलेला आहे. हाऊस नंबर 37-2 निरवी, तहसील शिरूर, डिस्ट्रिक्ट पुणे, महाराष्ट्र. आणि त्यांनी कोणत्या हॉस्पिटलमधून? या BJ गव्हर्नमेंट हॉस्पिटल ससून आणि ससून रुग्णालय. ठीक आहे. आता आपण हे डाउनलोड करू त्यांचा प्रमाणपत्र. हे डाउनलोड झालेलं आहे. का म्हणते डाउनलोडमध्ये? इथं ह्या डाउनलोडमध्ये दिलेलं आहे. इथं रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन ऑफ डिसेबिलिटी सर्टिफिकेट. हे गणेश बापूराव शहाणे. हे त्यांची 22/11/2022 रिजेक्ट झालेली आहे. आणि इथं लिहिलेलं आहे हा तो वैद्यकीय क्षेत्रातील हा नंबर आहे त्यांचा. हा त्यांचा नंबर. याच्याने ते वी रिग्रेट टू इन्फॉर्म दॅट
for the reason mentioned below, it is not possible to issue a disability certificate in your favor. कोणाला म्हणताय? गणेश शहाणेला. यांचे अप्लिकेशन म्हणजे त्यांच्या सर्टिफिकेट त्यांना देता येत नाही कर्णबधिरतेच्या, दिव्यांगाच्या. याने सांगितले आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल पुणेने हे सर्टिफिकेट इश्यू केलेले आहे. हे सर्व पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. हे आश्चर्यजनकच नाही, पटण्यासारखं नाही. तर महाराष्ट्र शासनाने फेरविचार करून तात्काळ गणेश शहाणे यांच्यावर बरखास्तगीची कारवाई करून त्यांच्यावर खोटे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अब बोगस प्रमाण पत्र पे नौकरी पे कार्यरत मुख्याधिकारी गणेश शहाणे की हिम्मत देखिए. उन्होंने अजय कंकड़ालवाल के बिल्डिंग को इलीगल साबित करने के लिए कई तरीके के प्लानिंग किए और जब बिल्डिंग को साबित कर दिया और जब गिराने के वक्त में वो बड़े, यानी वो मराठी में बोलते हैं ना, उथड़ माथ्याने, यानी छाती फुला के किस तरीके से उन्होंने ये बिल्डिंग को अवैध साबित करके गिराया है. ये कौन है? जो खुद इलीगल तरीके से उस पोस्ट पे बैठा है, सीओ के पोस्ट पे. ये इलीगल है, वो बैठा, वो दूसरे को इलीगल कहे. उन्होंने क्या कहा सुनिए थोड़ा सा. मैं आपको एक मैजिक दिखाता सीओ गणेश शहाणे की. जब माननीय गुंडेटीवार साहब ने पत्रकार सीओ गणेश शहाणे का इंटरव्यू लिया, उनसे बातचीत की, उस जगह पर बिल्डिंग गिराने की बहुत सारी आवाज़ आ रही थी, शोरगुल था. और पत्रकार से काफ़ी, यानी 3-4 फुट दूर के अंतर पे सीओ खड़े थे और हमारे पत्रकार महोदय का मुंह जो है वो उनके तरफ नहीं था, सामने था. इसके बावजूद जो अपने आप को 42% दिव्यांग होने का दावा कर रहा है, वो गणेश शहाणे, उनको हमारे पत्रकार साहब की पूरे बातें क्लियर सुनने आ रही है और वो नहीं कि उसका जवाब दे रहे हैं. अब जो व्यक्ति कर्णबधिर है, 42% उनके कान खराब है, उनको सुनाई नहीं देता, लेकिन पत्रकार की बातें पूरी सुन रही थे वो. इसका मतलब कि वो दिव्यांग नहीं है, कर्णबधिर नहीं है. ये साबित होता है क्या नहीं मॅजिक. अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक 15मध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकड़ालवार यांची 4 मजली इमारत आज नगरपंचायत प्रशासनाकडून पाडण्यात येत आहे. ही जी इमारत आहे, अवैध बांधकाम कशी, याबाबत सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे सर आहेत. सर, काय सांगाल, ही जमीन नेमकी कोणाच्या नावाने आहे आणि हा बांधकाम अवैध कसा? गेल्या वर्षी 23/1/2025 रोजी यांनी बांधकाम परमिशन टाकलं होतं. तर बांधकाम परमिशन टाकताना त्यांनी सगळे डॉक्युमेंट देणं हे बंधनकारक असतं MRTP कलम 44नुसार. तर त्यांनी कोणते डॉक्युमेंट जोडले नव्हते. आम्ही त्यांना नोटीस दिली की सदर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी. तर वारंवार नोटीस देऊनसुद्धा त्यांनी परमिशन घेतल्यानंतर बांधकाम चालू करणं अपेक्षित होतं. तर त्यांनी फक्त ऑनलाईन परमिशन टाकली म्हणून बांधकाम चालू केलं. आजपर्यंत कोणत्याही त्यांच्या मालकीची कागदपत्र असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची NOC असन किंवा नकाशा असन, कप्रत ह्या सबमिट केलेलं नाही आहे, ना नगरपंचायती टॅक्स पावती सबमिट केलेली आहे. तर त्यानंतर आम्ही त्यांना रितसर ज्या शासनाच्या गाईडलाईन आहे त्यानुसार आम्ही त्यांना 3 नोटीस दिल्या. 3 नोटीस देऊनसुद्धा त्यांनी काम थांबवलं नाही आहे. नंतर आम्ही पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन त्यांचा गुन्हा दाखल केला अतिक्रमणचा. तर त्यानंतर आम्ही पावसाळ्यामुळे काय अतिक्रमणची कारवाई केली नाही. नंतर आम्ही जसा पावसाळा संपला तसं नोव्हेंबरमध्ये कारवाई चालू केली. तर त्यांनी कोर्टात गेले. अहेरी कोर्टात गेल्यानंतर त्यांना लोअर म्हणजे मान्य दिवाण न्यायालय यांनी स्टे दिला नाही. त्यांनी अपील केलं अतिरिक्त जिल्हा न्यायालय यांच्याकडं. तर मान्य न्यायाधीश यांनी पण त्या ठिकाणी स्टे दिला नाही आहे. फक्त त्यांनी 10 दिवसासाठी हायकोर्टात अपील करण्यासाठी त्यांना टाईम दिला, पण त्या टाईमात ते अपीलला गेले नाही हायकोर्टामध्ये. तर त्यामुळं आत्ता जी कारवाई होते ती माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय अहेरी व मान्य दिवाण न्यायालय अहेरी यांचे जे निर्णय आहे त्यानुसार आणि सुप्रीम कोर्टच्या ज्या अतिक्रमणाच्या गाईडलाईन आहे त्यानुसार ही कारवाई होत आहे. आणि त्या निर्णयानंतर इथं काही लोक त्यांनी अनधिकृतपणे वास्तवात ठेवले होते आणि त्यांच्या ओरिजिनल ॲप्लिकेशनमध्ये काही यांना त्या प्रकारे
अमेंडमेंट करून स्टे आणण्याचा प्रयत्न हे करत होते. 4-5 अमेंडमेंट त्यांनी कोर्टात दाखल केल्या. तर ते स्टे आणायचा ते पुरेपूर प्रयत्न करत होते आणि इथं अनधिकृत वास्तव्य होत होतं. तर हे भविष्यात जीवितहानी होऊ शकत होती आणि ह्या अतिक्रमणाला पाठबळ ते देत होते. त्यामुळे आत्ता प्रशासनाने त्या सर्व बाबींचा विचार करून मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई चालू केली आहे. तर ह्यांनी परमिशन घेताना त्यांचा प्लॉट ह्या लेआउटच्या शेवटी होता, 180 स्क्वेअर मीटर होता. आत्ता तुम्ही बांधकाम पाहता की 394 स्क्वेअर मीटरमध्ये चालू आहे. प्लॉट पश्चिमेला आहे, बांधकाम पूर्वेला केलं आहे आणि ग्राउंड फ्लोअर +2 एवढी परमिशन त्यांनी टाकलं होतं. तर बिल्डिंग आहे G+4ची आणि ह्याला कोणती स्ट्रक्चर स्टॅबिट नाही आहे किंवा कोणती परमिशन नाही आहे. UDCPRचे पूर्ण नियमचे डावलून त्यांनी बांधकाम केलेलं आहे आणि हे बांधकाम स्टेट हायवेपासून 20 मीटर सोडून बिल्डिंग लाईनच्या बाहेर पाहिजे होतं. तर बिल्डिंग लाईनच्या आतमध्ये आहे, त्यामुळे हे पूर्ण बिल्डिंग इल्लिगल आहे आणि इल्लिगल अनधिकृत बांधकाम काढणे हे MRTP कायद्यानुसार ही प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नगरपंचायतची जबाबदारी आहे. त्यानुसार आता ती कारवाई चालू आहे. अखेर नगरपंचायत प्रशासनाने आज अवैध बांधकाम हटविण्याचे काम सुरू केले आहे. 4 मजली इमारत पाडण्याचे काम मुख्याधिकारी गणेश शहाणे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस बंदोबस्तात हे 4 मजली इमारत आता पाडण्यात येत आहे.